आज पुण्यात सारथी संस्थेकडून केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जो तो आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा पुण्यातील गणेश कला आणि क्रीडा या हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अगदी काही वेळापूर्वी या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आता मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद पेटलेला पाहायला मिळतोय। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या मुख्यमंत्री यांची उद्घाटन केल्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसल्या होत्या। मात्र त्याच वेळी भाजपचे लातूर जिल्ह्यातील औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना टोमणा लगावलेला आहे। अभिमन्यू पवार यांनी खरं तर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्यावरून टोमणा लगावलाय। अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना असं म्हणलंय की खरं तर मराठ्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ब्राह्मण असून पहिल्या रांगेत कसं बसू शकता, अशा प्रकारचा टोमणा अभिमन्यू पवार यांनी त्यांना लगावला। हा सर्व प्रकार घडल्यानंतर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तात्काळ जो हॉल आहे किंवा जे व्यासपीठ आहे त्यांनी व्यासपीठ सोडून तिथून काढता पाय घेतलेला पाहायला मिळतोय। मात्र या सर्व प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोघंजणही व्यासपीठावर उपस्थित असताना देखील अशा प्रकारचा वाद उद्भवताना पाहायला मिळतोय। अजून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे यांची भाषणं या ठिकाणी चालू आहेत। मात्र यांची भाषणं चालू असताना कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असताना देखील अशा प्रकारचा मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद आता उफाळलेला पाहायला मिळतोय। खरं तर भाजपचे दोन्ही देखील आमदार ही भाजपचे आहेत आणि खासदार देखील या भाजपचे आहेत। मात्र खरं तर मराठा आणि ब्राह्मण हा वाद आता या प्रतिनिधींमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी हा सर्व प्रकार घडल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतलेला आहे। त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यावर त्यांनी आता नकार दिलेला आहे। त्यामुळे या कार्यक्रमाचे पडसाद आता जो मराठा आणि ब्राह्मण वाद जो घडलेला आहे खरं तर भाजपच्याच प्रतिनिधींमध्ये आमदार आणि खासदारांमध्ये हा सर्व वाद घडून आलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित असताना हा सर्व वाद घडलेला असताना इथून पुढे या कार्यक्रमाचं म्हणजे त्या वादाचं रूपांतर काय होतं, अभिमन्यू पवार असतील किंवा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी असतील यांच्याकडून नेमकी यावर प्रतिक्रिया काय देण्यात येते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।